कधी असं होतं का की बोलायला उभं राहण्याआधीच हात थरथरायला लागतात, घशाला कोरड पडते आणि डोक्यात जे काही होतं ते सगळं गायब होतं? काळजी करू नका, असं फक्त तुमच्यासोबतच नाही होत. अनेकांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटते. पण चांगली गोष्ट ही आहे की आज आपण या भीतीवर मात करण्यासाठी काही एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत. चला, ह्या एका प्रश्नापासून सुरुवात करूया. आत्मविश्वास म्हणजे भीती पूर्णपणे नाहीशी होणं असं नसून भीती वाटत असतानाही पुढे जाऊन कृती करणं असं असेल तर? खरं तर आजच्या आपल्या चर्चेचा हाच मूळ गाभा आहे की भीतीला स्वीकारून तिच्यावर मात करून आत्मविश्वास कसा मिळवायचा. आपण हे 3 टप्प्यात समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण भीतीची मानसिकता म्हणजे काय ते बघू. त्यानंतर आत्मविश्वासाने तयारी कशी करायची हे शिकू. आणि शेवटी प्रत्यक्ष बोलताना शांतपणे सादरीकरण कसं करायचं यावर लक्ष देऊ. या 3 पायऱ्या आपल्याला भीतीवर नियंत्रण मिळवायला नक्कीच मदत करतील. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, भीतीची मानसिकता. यात आपण आपल्या मनातल्या चिंतेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा हे पाहणार आहोत. एक गोष्ट सगळ्यात आधी डोक्यात पक्की बसून घ्या. भीती वाटणं हे अगदी नॉर्मल आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जे खूप अनुभवी वक्ते असतात ना, त्यांनाही स्टेजवर जाण्यापूर्वी थोडी तरी भीती वाटतेच. त्यामुळे ही भीती म्हणजे काहीतरी कमीपणा आहे असं अजिबात समजू नका. ती एक नैसर्गिक भावना आहे. भीती कमी करण्याचा हा एक जबरदस्त उपाय आहे. आपलं लक्ष स्वतःवरून हटवून समोर बसलेल्या लोकांवर केंद्रित करणं. बघा, जेव्हा आपण मी कसा दिसतोय, माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना, असा विचार करत राहतो, तेव्हा भीती आणखीनच वाढते. पण याऐवजी जर आपण असा विचार केला की मी त्यांना हा विषय सोपा करून कसा सांगू शकेन, तर लगेच फरक जाणवतो. कारण मग आपलं लक्ष सेवेवर केंद्रित होतं, भीतीवर नाही. आणि हा तर एक महत्त्वाचा नियमच आहे. कृतीतून आत्मविश्वास वाढतो. अनेकदा आपण वाट बघत बसतो की आधी कॉन्फिडन्स येऊ दे मग मी बोलेन. पण तसं होत नाही. उलट तुम्ही जसजसं छोटी छोटी पावलं उचलून बोलायला सुरुवात करता, तसा आत्मविश्वास आपोआप वाढत जातो. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, आत्मविश्वासाने तयारी. म्हणजे स्टेजवर जाण्यापूर्वीच स्वतःसाठी एक सेफ्टी नेट, एक प्रकारचं सुरक्षा कवच कसं तयार करायचं हे आपण इथे पाहणार आहोत. खरं तर स्टेजवर वाटणारी बहुतेक भीती ही अनिश्चिततेमुळे असते. म्हणजे पुढे काय होणार हे माहीत नसतं. पण जर आपल्याकडे एक स्पष्ट प्लॅन असेल, एक पक्की योजना असेल, तर हीच अनिश्चितता शांततेत बदलते. असं म्हणतात ना, तयारी हे भीतीवरचं सर्वोत्तम औषध आहे. तर मग ही योजना कशी असावी? एकदम सोपी. भाषणाची सुरुवात एका आकर्षक हुकने करा. त्यानंतर तुमचे 3 मुख्य मुद्दे सांगा. मग त्या 3ही मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घ्या. आणि शेवटी एक चांगला समारोप करा. ही जी रचना आहे ना, ती तुमच्यासाठी एका रोडमॅप सारखं काम करते. त्यामुळे कितीही दडपण आलं तरी तुम्ही भटकत नाही. कुठल्याही भाषणाचा सुरुवातीचा 1 मिनिट हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कठीण असतो. म्हणून आपल्या भाषणाचा फक्त पहिल्या मिनिटाचा किमान 10 वेळा मोठ्या आवाजात सराव करा. असं केल्याने तुमच्या मेंदूला एक प्रकारची सवय होते आणि त्याला सुरक्षित वाटतं. आणि एकदा का सुरुवात चांगली झाली की मग पुढचा मार्ग सोपा होतो. आणि आता येतो आपला शेवटचा 3रा भाग, शांतपणे सादरीकरण. म्हणजे प्रत्यक्ष बोलताना ऐन वेळी जर भीती वाटली तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण इथे बघूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपला वेग कमी ठेवा. जे घाबरलेले वक्ते असतात ते खूप भरभर बोलतात, तर जे शांत आणि आत्मविश्वासू वक्ते असतात ते आपल्या बोलण्याचा वेग नियंत्रणात ठेवतात. हळू बोलल्याने तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो आणि समोरच्यांनाही तुमचं बोलणं व्यवस्थित समजतं. आता ही एक भारी आयडिया आहे, कॉन्फिडंट पॉज. बोलताना आपण अनेकदा म्हणजे असे शब्द वापरतो. त्याऐवजी फक्त 2 सेकंड थांबा, एक शांत विराम घ्या. यामुळे तुम्हाला पुढचा मुद्दा आठवायला मदत होते आणि समोरच्यांना तुम्ही अधिक शांत आणि आत्मविश्वासू वाटता. आणि जर कधी खूपच जास्त भीती वाटायला लागली तर सर्वात जलद उपाय आहे आपला श्वास. फक्त 4 सेकंद श्वास आत घ्या आणि 6 सेकंद हळूवारपणे बाहेर सोडा. हा साधा व्यायाम तुमच्या नर्वस सिस्टीमला शांत हो असा सिग्नल पाठवतो आणि तुमच्या हृदयाची धडधड आणि आवाजातला कंपर त्वरित कमी करतो. आणि हो, बॉडी लँग्वेज ती तर खूपच महत्त्वाची आहे. आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवा, खांदे मोकळे सोडा, हात लपवून ठेवू नका, ते दिसू द्या. आणि संपूर्ण गर्दीकडे बघून घाबरण्याऐवजी एका वेळी फक्त एकाच ओळखीच्या किंवा हसऱ्या चेहऱ्याकडे बघून बोला.
यामुळे एक कनेक्शन तयार होतं आणि भीती कमी होते. चला तर मग आज आपण काय काय शिकलो ते थोडक्यात बघूया. पहिली गोष्ट, भीती वाटणं नॉर्मल आहे, तरीही बोलण्याचं धाडस करणं म्हणजे खरी हिंमत. दुसरी, चांगली तयारी आणि सरावाने बहुतेक चिंता दूर होते. आणि तिसरी, श्वास, योग्य ठिकाणी थांबे आणि आपली देहबोली या गोष्टी प्रत्यक्ष बोलताना आत्मविश्वास वाढवतात. आणि जाता जाता एक विचार, जर आत्मविश्वास ही जन्मतः मिळणारी देणगी नाही तर एक कौशल्य आहे जे सरावाने विकसित करता येतं, तर मग या कौशल्याचं प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आपलं पहिलं अगदी छोटंसं पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा.